आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जाऊबाई, ते साखर कुठं असते? थांब, मी देते। एवढी भांडी तुझ्या लग्नात सुद्धा आली नव्हती, एवढी फोडतीस तू। बाई, अगं जरा वाईज बघून काम करायचं की। सगळी साखर सांडली, सगळं डबा रिकामा केलं वय ग। हो, मी काय म्हणते, हा डबा आपण असंच राहू देऊ, लागल तसं घेत जाऊ। एक एक साखरेचा दाना इचून डब्यात भर। मी मदत करते जाऊबाईंना। लाले, ए लाले, तात्या, तात्या, कशी आहेस बाळा? काय झालं बाळा? घरातल्या कोणी त्रास दिला का तुला? तुझ्या डोळ्यात पाणी कसं पाय? अगं कुणी त्रास दिला? हे बघ माझ्याकडे बघ, रडू नकोस। हे बघ, रडून काय होणार नाही। मला पहिल्यांदा सांग, कोणी त्रास दिला तुला? बोल लवकर, तू फक्त सांग। आयुष्यभर रडवतो की नाही बघ त्याला। तात्या, गोपाळराव मला त्यांची बायको नाहीत मानत। मानत नाही म्हणजे? अरे त्याच्या मान्यानं काय होतं तवा? थांब, रडू नकोस। अप्पा, ए अप्पा, काय झालं रे बोंबलायला? अप्पा काय काय चाललंय रे? हा नाही, या घरात माझ्या पुरीला त्रास झालाच कसा? माझ्या पुरीच्या सुखासाठी तुमच्या खिशात एवढे पैसे ओतले मी, विसरलं काय? अरे माझ्यामुळे हे घर वाचलं, आणि त्याच घरात माझ्या पुरीला एवढा त्रास, तिच्या डोळ्यात पाणी। नाही नाही नाही, मी हे सगळं सहन करू शकत नाही। सांगा तुमच्या पोराला, सांगा, ही त्याची बायको आहे, कळलं ना? तुमचा पोरगा तिला बायको मानत नाही। हा, माझ्या लेकीला जर या घरात तिचं स्थान मिळालं नाही, तिला न्याय मिळत नसेल, तर आता इथं तिला मी काढी लावतो। ए बाबा, हिला घरी घेऊन जा आणि काय करायचं ते कर, इथं नको। ए आप्पा, आता हेच तिचं घर आहे, होय ना? ही आमची सून आहे ना? हा, मग आम्ही काय करायचं ते बघू ना, तू नाही घेत ना? अरे सून नंतर, आधी माझी लेक आहे ती। मग हिला घरी घेऊन जा। अरे पण हे घर आहे ना तिचं, मग तू नाही घेत ना? मी पण नाही जात। अरे वा, उद्या माझ्या माघारी माझ्या लेकीला तुम्ही उभं जाळून माराल आणि म्हणाल आमची सून होती, आम्ही तिचं काहीतरी केलं। हे आप्पा, तुझ्या पोराला नीट बजवायचं बरं का, की हीच त्याची बायको आहे, नाही तर त्या तुझ्यासारखं बाहेर तोंड मारेल, मग त्यो आहे आणि मी आहे। ए, तोंड सांभाळून बोल। तुला काय मी बाई लेडा वाटतो का? अरे मी कशाला सांगायला पाहिजेत? विचार की तुझ्या बायकासनी। अरे त्यांचा बी तुझ्या विश्वास नाही बघ। इतका तर तू बाई लंपटन लबड लांड गायस। ए, त्या मला लय तर तू- अगं, आय, 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 आय. ए, गप. काय नाही झालं त्याला, उगाच रडते। कबोर्ड मोडलं माझं यांनी। काय आय, आय, आय. ए आप्पिया, आता तुला सोडत नसतो मी बघ। असाच गावात जातून बोंबलून सांगतो सगळं नाही, सगळ्या भावकीला गोळा करतो, अख्ख्या कुरवणीत तुझं तोंड दाखवाय तुला जागा ठेवत नाही, बघच तू। काय करायचं ते कर, कोणाच्या बापाला घाबरत नाही मी। तात्या, चला घरी। कुठं घरी?
हेच तुझं घर आहे आता. इथून कुठं बी जायचं नाहीस तू. लगीन झालंय तुझं ना, तर आता मरेपर्यंत इथंच तुझी अंत्ययात्रा निघणार. वयात आलोच मी. अव ती झटापटी करायची काही गरज होती का? आता तो सुभाषराव काय गप बसणार आहे वय? तू गप्प बस. काय का आता आता ते सुभाषराव काय करतील त्यांचं त्यांनाच ठाव. काय नाही करणार. लाले अग पाटाला बी एवढं पाणी वाहत नाही. बाद झालं की आता. पोरी असं धीर सोडून कसं चालेल? आणि हे बघ, असं बी तुमचं वाजत गाजत लग्न झालं होतं का? आणि गोपाळ बी बघ आज इतक्या वर्षांनी घरी आलाय आणि त्यात तुमच्या हे लग्नाचं त्याच्या खांद्यावर पडलं. थोडं सुधरत नसेल त्यामुळे त्याला. हा तू जरा वाईट वेळ दे की त्याला. अजून किती वेळ देऊ? लहानाची एवढी मोठी झाले, किती दिवस राहते इथं, तरी मला बायको मानत नाही. ते सतत घालून पाडून बोलतात. कधीतरी वाटतं जीवच द्यावा जाऊन आता. अगं तुला घातलं नेऊन डाबऱ्यात. तुझं दागिन्याची झाली चोरी सणासुदीच्या दिवशी. कर्म कहाणीनं ऐकायला नाही कुणी. सुटली खाजन आली लाज तुला. अशी गत आहे तुझी. अगं त्या मुडद्यासाठी एवढ्या जीवाचा आटापिटा करायची काय गरज आहे ग तुला? नाहीतरी तो तुला बायको मानतच नाहीये. चल उठ इथनं. उठ उठ उठ. चल चल बाहेर हो. चल 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 निघ. काय करताय? आत्ताच तिचा बाप तमाशा करून गेलाय ना. नुसतं आगीत भाड काढवायचं काम करताय ती आत्या. हो कंची कुत्तीन मली द्यायला उठती. तुम्ही दोघे बी बाजूला सरकून येते. तुमचं कॉन्टिन्यू चल काही सच्चाई. अरे तू ग तुझ्या बापाला सांग, लय जर जड झाली असेल ना पोरगी तर दे म्हणा हिरे ढकलून. नाहीतर हिथं ठेवू नको पण. आणि तो पोरगा एखादा चांगला बघ आणि दे लावून लगीन म्हणावते अशी. तो काय पोरगा चांगला आहे गोपाळ म्हणून आलाय घुसलाय घरात. त्याच्या नादाला लागू नकोस. बोला काय मनाला येईल ते बोला. जेव्हापासून लगीन झालंय तेव्हापासून तुमचंच ऐकत आले मी. खरं आहे तुला ताई. वाड्यात जेव्हा लग्न करून आली तेव्हा सगळ्या लोकांची उष्टी खरकाटी मी काढली, तरी बी मॅच वाईट. खरं आहे फुला ताई. नवऱ्याने दुसरं लग्न केलं तरी बी चौथीचं मी सुखाला नांदवलं, तरी बी मॅच वाईट. खरं आहे फुला ताई. नवऱ्याची एवढी सेवा केली तरी बी मॅच वाईट. हा मग आता असं करते मी, सगळ्या घरादाराची इस्टेट आहे ना तुझं नाव करून देते, म्हणजे तुला बरं वाटेल. काडी लावा त्या इस्टेटीला. मला माझा लोक पाहिजे. तुम्ही त्याला काय वांगाळ बोलू नका. एवढं केलं तरी बस झालं मला. अगं बोलती काय? तो खाऊ दे माझ्या तावडीत. मग कसा त्याचा मोडदा बसवते बघ. त्याची किरडी ठासाळी लवकर. त्याच्या पालखीचा निघाला धूर. त्याचं मड गेलं मसनात लवकर. तो रातचा कुठं जातोय ना ते विचार त्याला. कुठं जाऊन पुरलेली गटुळी हुडाकतोय का मडी उकराय जातोय ते बघ. आजी असं नका बोलू. हे ब्लाऊज शिवायला जातात, खूप मेहनत करतात, रात्रीचं पण काम करतात. मी जाऊन बघितलं ना त्यांच्या मागे, ते दुकानातच जातात. ते खूप चांगले आहेत. नाही चांगले. अगं तुझी दातखळी कशी बसली नाही? हा एवढं शिकवलं तर सगळं पालत्या घड्यावर पाणीच. तो रातचा कुठं जातोय ना ते तुम्हाला कळेल लवकरच. ज्या अकल्यावर वटलं राखेल आणि दिलं पिटवून. एक बी शहाणं नाही. आजी असं का बोलल्या? हे रात्रीचं दुकान सोडून आणखीन पण कुठं जातात का? तू नग ध्यान देऊ त्यांच्याकडे. त्या डोक्यावर पडल्यात. जा तुझा खोलीत जा आणि लई विचार करत बसू नकोस. जा. लाले कुठं म्हातारीचं ऐकती? याड लागेल. जा. रा